हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोपी अशी हॉटेल स्टाईल पावभाजीची रेसिपी। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्यामध्ये मी एक छोटा बीट घेतलेला आहे, बारीक कट करून मीडियम साइज मध्ये कट केलेला आहे। आणि गाजर घेतलेला एक छोटा, बटाटा घेतलेला आहे, हिरवे वाटाणे आणि फ्लावर। असं हे सगळं मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे शिजवून घेणार आहोत। जास्त पाणी नाही टाकायचं, भाज्या बुडतील एवढंच पाणी टाकायचं। आता आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया। 4 चमचे तेल घेतलेले आहे आणि तेलामध्ये थोडं बटर घालते, मी अमूल बटर घालते। आता मी ह्याच्यामध्ये मीडियम साइजचा कट केलेला कांदा टाकणार आहे। 3 मीडियम साइजचे मी कांदे घेतले। छान असा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा मऊ होण्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते। त्यामुळे आपला कांदा पटकन मऊ होईल। आपला कांदा पण छान असा ब्राउन झालेला आहे। आपण याच्यामध्ये आता टोमॅटो टाकणार आहोत। मी 2 मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी एक मोठी शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकते। शिमला मिर्च लगेच शिजते, त्यामुळे मग मी ती कुकरला नाही लावली, ती मी याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। आपला टोमॅटो, कांदा आणि शिमला मिर्च छान अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असं मेल्ट झालेलं आहे टोमॅटो पण। आता मी याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकते। ते पण छान असं फ्राय करून घ्यायचं, कच्चा स्मेल जाईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आपण। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे।
आणि 2 चमचे मी पावभाजी मसाला टाकते. छान असं फ्राय करून घ्यायचं. तुम्हाला तिखट किती आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकलं तरी चालेल. त्याच्यात थोडंसं पाणी टाकते. छान आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा फ्राय झालेला आहे. आता मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि जे भाज्यांचं पाणी होतं माझ्याकडे तेच मी ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकते. तुम्हाला जसं पाहिजे असेल पातळ थिक ग्रेव्ही त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. बीटने भाजीला एकदम कलर मस्त येतो. छान आता मसाला मिक्स झालेला आहे, त्यामुळे आपण आता हे थोडा वेळ असंच त्याचा फ्लेवर मसाल्यांचा भाज्यांमध्ये जाण्यासाठी थोडीशी उकळून घ्यायची आहे मीडियम गॅसमध्ये. छान असं मिक्स करायचं मध्ये मध्ये आपण, नाहीतर खाली काही वेळेस आहे ना भाजी चिकटते. त्यामुळे असं मी जास्त पातळ पण नाही ठेवली आणि जास्त घट्ट पण नाही ठेवली आहे, मीडियम ठेवलेली आहे भाजी. तर मी ह्याच्यामध्ये वरून थोडंसं बटर टाकते. आणि कोथिंबीर टाकणार आहोत आपण. आता आपण गॅस बंद करूया आणि पाव भाजून घेऊया. छान असं आपण बटर लावून घेतलेलं आहे पावाला. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.